त्या दिवशी स्वामी सगळ्यांसमोर तिच्यावरच हसायला लागले आणि म्हणाले, अगं स्मिता, तू देवाला भेटायला येतेस की शर्यत जिंकायला? मंदिरात शांतता पसरली, कारण सगळ्यांना माहीत होतं स्वामी हे वाक्य कुणासाठी बोलत होते. मंडळी, स्मिता आता मंदिरातली जुनी भक्त झाली होती. पहिल्यासारखी घाबरट नव्हती. स्वामींशी बोलायची, त्यांच्यावर रागवायचीही कधी कधी. आणि स्वामी तेही तिला आता मठातल्या बाकी लोकांसारखं नाही तर आपलं माणूस म्हणून चिडवायला लागले होते. पण त्या दिवसात मठात एक नवीन बाई यायला लागली होती. विनया तिचं नाव. विनया शांत, गोड बोलणारी, नेहमी नाम घेत बसणारी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि विशेष म्हणजे स्वामी तिच्याशी खूप बोलायचे. हां, आता स्मिताला हे जरा खटकायला लागलं होतं बरं का मंडळी. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, मग तुलना सुरू झाली आणि मग भक्तीमध्ये नकळत स्पर्धा शिरली. दुसऱ्या दिवशीची सकाळ. त्या दिवशी सकाळपासूनच स्मिता बाईसाहेबांचा मूड जरा खराबच होता. कारण काल विनयाने स्वामींसाठी मठात खीर आणली होती आणि स्वामींनी 2दा ती मागून खाल्ली होती. गण्या तर मुद्दाम म्हणाला होता, वा विनयताई, वा वा, आज तर स्वामी खुश झाले, तुमची खीर एकदमच भारी होती बघा. तेव्हापासून स्मिताच्या मनात काहीतरी टोचत होतं. दुसऱ्या दिवशी ती मुद्दाम मठात लवकर आली. येताना गरम गरम पोळ्या, मस्तपैकी झणझणीत मटकीची उसळ, दाण्याची चटणी आणि भरपूर तूप घातलेला चांगला गोडाचा शिरा, असं सगळं घेऊन आली. मनात एकच विचार, आज बघते स्वामी काय बोलतात. आज तर स्वामींनी माझं कौतुक केलंच पाहिजे. आणि जाते लवकर, विनयाच्या आधीच पोचते, असा विचार करत लगबगीने पावलं टाकत आपली स्मिता मठात येतच होती. पण मठात पोचती तर काय, स्मिताच्या आधीच विनया तिथे बसली होती. शांतपणे डोळे बंद करून नाम घेत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्मिताची जरा चिडचिड झाली, जास्त चिडचिड झाली. मांडलेले सगळे डबे ते मुद्दामून मोठ्याने वाजवत वाजवत ठेवू लागली. स्वामी शांतपणे सगळं बघत होते आणि मग अचानक म्हणाले, अरे गण्या, आज मठात भक्ती कमी आणि स्पर्धाच जास्त दिसते बरं खरे. सगळे हलके हसू लागले. स्मिता लगेच म्हणाली, काय स्वामी, काहीही बोलता तुम्ही. स्वामी तिच्याकडे बघत म्हणाले, मग तू एवढी लवकर का आलीस आज? स्मिता गोंधळली. नाही नाही, हे तसं काही नाही, नाही नाही. स्वामी लगेच हसू लागले. ही बघा, ही बघा, ही पुन्हा स्वतःची गोटं बोलतीये. लोक पुन्हा हसू लागले. पण यावेळी स्मिताच्या मनाला ते जरा लागलंच, कारण तिच्या मनातलं कुणाला कळू नये असं तिला वाटत होतं. पण शेवटी ते स्वामी, त्यांच्यापासून थोडंच काही लपणार होतं. थोड्या वेळाने विनयाने शांतपणे विचारलं, स्वामी, मी उद्या पण खीर आणू? स्वामी म्हणाले, अगं आण की, आण आण. आणि स्मिताकडे बोट दाखवत म्हणाले, नाही ते रात्रभर विचार करत बसेल, त्याच्यापेक्षा आत्ताच सांगतो, आण आण, उद्याला खीर आण. मंदिरात पुन्हा हाशा पिकला. आता मात्र स्मिता चिडली. थोड्या रागानेच स्वामींना म्हणाली, स्वामी, तुम्ही सारखं सारखं माझ्यावरच का हसता? स्वामी अचानक शांत झाले. मग म्हणाले, कारण सारखी तू स्वतःला सिद्ध करायला येतेस. स्मिता गप्प. स्वामी पुढे म्हणाले, विनया ही विनया ना, ती मला खुश करायला येत नाही. मग स्मिताकडे बघत म्हणाले, पण तू रोज गुण मिळवायला येतेस, तुला रोज मार्क पाहिजेत. हे ऐकून मंदिरात जरा शांतता पसरली आणि स्मिताच्या चेहऱ्यावरचं सगळंच उतरून गेलं. कारण ते खरं होतं. तिला अचानक जाणवलं, ती भक्ती करत नव्हती,
तर ती तुलना करत होती. कुणाचं जास्त कौतुक होत होतं? स्वामी कुणाकडे जास्त बघतात? कुणाची खीर त्यांना जास्त आवडते? कुणाच्या गाण्याचं जास्त कौतुक करतात? कुणाच्या सेवेचं जास्त कौतुक करतात? कुणाची सेवा स्वामींना जास्त लक्षात येते आणि कुणाची सेवा स्वामी जास्त वेळ लक्षात ठेवतात? असं सगळं ते नकळत मोजत होती. गण्यामध्येच म्हणाला, स्वामी, मग भक्तीमध्ये जेलसी येते का? स्वामी लगेच म्हणाले, अरे, माणूस जिथे जातो तिथे इगो आधी पोचतो. सगळे हसू लागले. मग तुम्हाला काय वाटलं, इंग्लिश शब्द काय फक्त तुम्हीच बोलायचे? सगळे परत हसू लागले. पण स्मिता मात्र शांत होती. स्वामी आता तिच्याकडे बघून मऊ आवाजात म्हणाले, अगं बाळ स्मिता, तुला माहिती आहे मी तुझ्यावर का हसतो? ती हळू आवाजात विचारू लागली. का स्वामी? स्वामी हलकसं हसले. कारण तू मनाने अजून लहान आहेस. ती गोंधळली. स्वामी पुढे म्हणाले, आणि लहान मुलं प्रेमात लगेच पॉझेसिव्ह होतात, म्हणजे घट्ट धरून ठेवतात. ही आपली वस्तू, ही आपलीच पाहिजे असं त्यांना वाटत असतं. हे ऐकून पहिल्यांदा स्मिता स्वतःवरच हसू लागली. तिला स्वतःचीच गंमत वाटली. ती म्हणाली, म्हणजे मी भक्तीपेक्षा तुमचं अटेन्शन मागत होते? मला भक्तीपेक्षा तुमचं लक्ष माझ्याकडे असावं सारखं असं वाटत होतं? तुम्ही माझ्या कामाची दखल घ्यावी, माझं कौतुक करावं असं वाटत होतं? स्वामी लगेच म्हणाले, अगं, देवाजवळ आले की माणसाचं खरं रूप बाहेर येतं. मग अचानक हसत म्हणाले, काही लोकांना मोक्ष पाहिजे असतो आणि काहींना फक्त स्वामींचं एक्स्ट्रा लक्ष. गणा जोरात हसू लागला. स्वामी स्वामी, मग आपलं स्मिताताई दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, दुसरा गट त्यांचा. सगळे हसू लागले आणि यावेळी स्मिताही मनापासून हसू लागली. कारण पहिल्यांदा तिने स्वतःच्या अहंकाराकडे, स्वतःच्या इगोकडे रागाने नाही तर हलक्या फुलक्या नजरेने पाहिलं होतं. आणि तिचं नेमकं कुठे चुकत होतं हे स्वामींनी तिच्या चांगलंच लक्षात आणून दिलं होतं. निघताना स्वामी तिला म्हणाले, अगं, उद्या जरा उशिरा आलीस तरी चालेल. ती चकित झाली. म्हणाली, का? स्वामी हसले. म्हणाले, अगं, देव कुठं पळून जात नाही. मी इथेच आहे आणि तुझंच आहे आणि तुला कोणाला त्याच्यासाठी सिद्ध करायची गरज नाही. कळलं का वेडाबाई? मंदिरात पुन्हा हशा पसरला आणि त्या दिवशी स्मिताच्या मनातली स्पर्धा पूर्ण शांत झाली. मंडळी, बऱ्याचदा असं दिसतं, आपण सगळे स्वामी भक्त असतो, स्वामी सेवेकरी असतो आणि साहजिकच त्यामुळे स्वामींवर आपलं प्रचंड प्रेम असतं. आणि जिथे प्रेम असतं तिथे कधीकधी अहंकार पण शांतपणे बसलेला असतो बरं का. कदाचित आपल्यापैकी कोणाचं तर असं होत नसेल. बघा, विचार करा, स्वामी बघतायतच तुमच्याकडे. हा विचार करत शांतपणे झोपा. परत भेटू स्मिता आणि स्वामींबरोबर पुढची रात्रीची गोष्ट ऐकायला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.